ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीला सांगत असतो की तुमची एकट्याची चूक नाही आहे आणि मी पण तुमच्या सोबत घर सोडणार। तेव्हा सायली अर्जुनला बोलते, सर तुम्हाला माझी शपथ आहे, या घराला तुमची गरज आहे आणि हे घर तुमचे आहे आणि या घरात तुम्हाला राहायला पाहिजे। तेव्हा अर्जुन सायलीला बोलतो, चुकी तुमची एकट्याची नाही, मी पण ह्याच्यात सामील आहे। आणि आता चिडलेले मधुभाऊ सायलीचा हात धरतात आणि मधुभाऊंना खूप राग आलेला असतो आणि मधुभाऊ सायलीचा हात धरतात आणि तिला रागारागाने घेऊन जातात। तेव्हा चैतन्यला समजतं की आता ही वेळ नाही की घरच्यांना पण आता आपण समजून द्यावे आणि मिसेस सायली यांना पण सावरण्यासाठी आपल्याला थोडा वेळ दिला पाहिजे आणि घरच्यांना सुद्धा आवरण्यासाठी थोडासा वेळ द्यायला पाहिजे। आणि आता इथे चिडलेले मधुभाऊ सायलीला घेऊन तिकडनं तडप निघून जातात। इकडे कुसुमच्या घरात मधुभाऊ, सायली आणि कुसुम असते। इकडे कुसुम सायलीला सांगत असते की तू अगोदरच मधुभाऊंना सांगितलं असतंस की माझं अर्जुन सोबत प्रेम आहे तर ही वेळ आली नसती। तेव्हा सायली कुसुमला सांगते की मी हेच तर सांगायला तिकडे गेली होती, पण प्रियाने मध्येच हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर कुठून मिळवले, कसे मिळवले हे मला समजलंच नाही। तेव्हा कुसुम सांगायला लागते, ही प्रिया आहे ना तुझ्या वाईटालाच टपलेली आहे आणि तिने सगळ्यामध्ये हा चान्स घेतला आणि तुला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे। इकडे सायली मधुभाऊंना बोलते, तुम्ही नका काळजी करून घेऊ। तेव्हा मधुभाऊ बोलतात, सायली मी जेलमध्ये सडलो असतो ना तर बरं झालं असतं आणि जेलमध्ये मला फाशी मिळाली असती तर बरं झालं असतं, पण तू असं करायला नको होतंस आणि तुझ्या आयुष्याचे धिंडोणे निघाले आणि तू मला सोडवण्यासाठी तुझं आयुष्य प्राणाला लावलंस। तेव्हा सायली सांगते की आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं पण नंतर मला कळलं की माझं आणि अर्जुनचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि तेच आम्ही कबूल करण्यासाठी कॅफेमध्ये गेलो आणि तिकडनं आल्यानंतर हे सगळा प्रकार घडला। तेव्हा कुसुम मधुभाऊंना सांगते, सायली खरं बोलते, तिचं अर्जुन बरोबर प्रेम ती व्यक्त करणार होती आणि त्यासाठी हे दोघं बाहेर गेली होती। तेव्हा सायली मधुभाऊंना सांगते, तुम्ही काळजी करू नका, मी कुठलीही चुकीची वर्तणूक केलेली नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं तरी आम्ही सगळ्या मर्यादा पाळून तिकडे राहत होतो। तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात, समाजासाठी तू कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आणि तुझं लग्न झालं आहे, पण ज्या वेळेला हे सगळं समाजाला कळलंय पण तुझ्या बरोबर आता कोण लग्न करेल। तेव्हा सायली बोलते, मधुभाऊ मला लग्नच करायचं नाही आहे आणि माझं लग्न अर्जुन सोबत झालंय आणि मी पुन्हा लग्न करणार नाही। तेव्हा मधुभाऊंना चिंता वाटायला लागते की आपल्या मुलीच्या भवितव्याची। तेव्हा कुसुम मधुभाऊंना सांगते, मी आजच चैतन्याला भेटते आणि त्याला भेटून काहीतरी तोडगा काढते। तेव्हा इथे कुसुम चैतन्याला भेटते आणि चैतन्य बोलतो की ह्या सगळ्यामध्ये अर्जुनचा हलगर्जीपणा नडलेला आहे आणि कित्येक वेळा मी सांगितलं की तू तुझ्या मनातली गोष्ट सायलीला सांगून टाक आणि तू सांगितल्याशिवाय तुझं आणि सायलीचं नातं कधीच व्यवस्थित होणार नाही। तेव्हा कुसुम म्हणायला लागते, अर्जुन सरांच्या मनात तरी काय। तेव्हा चैतन्य कुसुमला सांगायला लागतो, चैतन्य सांगतो की अर्जुन ज्या दिवशी हा गोंधळ झाला त्या दिवशी अर्जुन सायलीला प्रपोज करणार होता। कुसुम बोलते, ही गोष्ट तर सायली करणार होती, हे खरं बघायला गेलं तर तन्वी आणि अस्मिताचा केलेला घोळ आहे आणि हा घोळ व्यवस्थित करण्यासाठी घरच्यांना विश्वासात घेणं जरुरी आहे आणि मुळातच अर्जुन आणि सायलीला एकत्र करून हे सत्य त्यांच्या समोर सगळ्यांसमोर आणून दिलं पाहिजे। तेव्हा कुसुम बोलते, ठीक आहे, तुम्ही अर्जुनला घरी घेऊन या आणि मधुभाऊंशी या गोष्टींबरोबर बोलते आणि काही झालं अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्याचं काम करायलाच पाहिजे। आता इथे खरं बघायला गेलो तर सायलीचं आयुष्य प्राणाला लागलेलं आहे। तेव्हा चैतन्य सांगतो की सायलीवरची वहिनीचं नाही पण इथे अर्जुनचं पण आयुष्य प्राणाला लागलाय, तो कोणत्याही मुलीशी लग्न करणार नाही। तेव्हा इथे कुसुम घरी येते आणि मधुभाऊंना घडलेला सगळा प्रकार सांगते। इकडे कुसुम मधुभाऊंना सांगते की जे सायली वहिनीला वाटतं ते अर्जुनला सुद्धा वाटतं आहे आणि दोघं ज्या दिवशी कॅफेमध्ये गेले तेव्हा अर्जुन सायलीला डायमंड रिंग देऊन प्रपोज करणार होता, पण प्रियाने तिकडे सगळा वेगळंच केलं। आता सायलीला खूप मोठा आणि फायनल सायलीला सगळं कळलं असतं आणि कुसुमने अर्जुनला घरी बोलवलं असतं। इकडे अर्जुन कुसुमच्या घरी आलेला असतं पण अर्जुन विचार करतो काय करू, पण चैतन्यने सांगितलं असतं की सायली वहिनीचं तुझ्यावर खरोखरच प्रेम आहे, पण ज्यावेळी अर्जुन कुसुमच्या घरी येतो पण कुसुम बाहेर गेलेली असते। इकडे कल्पनाला चैन पडत नसते, तिला सायलीची सवय झालेली असते। तेव्हा ती विमलला विचारते, काय ग तू सांग, सायली खोटं का बोलली असेल। तेव्हा विमल सांगते, आमच्या गरिबाच्या व्यथा आम्हालाच माहीत आहे आणि सायली वहिनीला त्यांच्या वडिलांना सोडणे ही त्यांची महत्त्वाची गरज होती। तेव्हा कल्पना बोलते की तिला फी परवडत नव्हती, मग तिला जेलमध्ये सडवायचं होतं का। इथे विमल सांगते, आमच्या गरिबांना सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज असतात पण तिला आपल्या वडिलांना सोडवणं हे तिला गरजेचं होतं। तेव्हा विमल बोलते, सायली वहिनीला पाहता ती कोणतीही भयात गोष्ट करणार नाही हे मला माहीतच आहे। तेव्हा कल्पना बोलते, खरंच मला तू जे बोलतेस ते मला पटतंय आणि कल्पना बोलते, तिने मला फसवलं याचा राग येणं मला
साहजिकच आहे ना. विमल बोलते तुमचं बोलणं बरोबर आहे, पण सायली ही तिच्या जागेवर बरोबर आहे. इकडे सायली आणि कुसुम घरी निघायला येतात आणि अर्जुन ही तिकडे घरी पोहोचलेला असतो आणि त्या दोघी पण अर्जुनला भेटायला घरी जात असतात. तेव्हा रस्त्यामध्ये एक बाई त्या दोघींना भेटते आणि ते गप्पा मारतात आणि तिकडे अर्जुन वाट पाहत असतो आणि तिकडे ही बाई त्यांच्याबरोबर गप्पा मारते आणि अर्जुनचा फोनही लागत नसतो आणि अर्जुन विचार करतो काय झालं असेल नक्की. आणि सायलीचं माझ्यावर प्रेम आहे, पण त्या मला भेटत का नाही आहेत. आणि इकडे त्या दोघांचं प्रेम असतं पण एकमेकांसमोर चाले नसतात. तेव्हा ती कुसुमला ओळखणारी बाई ते सायलीला विचारते की काय ग सायली, तू घरी का आलीस. ती बाई बोलते की सायलीला घरातनं हकलून दिला हे आम्हाला कळलं आहे. आणि ती बाई सायलीला बोलते तू कायमची इथे राहायला आलीस का. तेव्हा कुसुम बोलते तुला काय करायचं. तेव्हा ती बाई बोलते की आम्हाला कळलं की सायलीला तिकडनं घरातनं काढलं म्हणून. तेव्हा कुसुम बोलते कोणी सांगितलं तुम्हाला, या अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि कोणीही तुम्हाला येऊन काय पण सांगेल. तुम्ही सायलीला आजही ओळखता का. आणि सायलीचं तुम्हाला काय चांगलं दिसत नाही का. आणि चिडलेली कुसुम त्या बाईला जाब विचारते. तेव्हा इथे सायली उदास होते. तेव्हा कुसुम सायलीला बोलते काय पण होऊ दे, मी त्या घरात तुला सन्मानाने पाठवीन आणि तन्वी प्रियाने कसं नाटक केलं हे सगळ्यांसमोर मी आणीन. तेव्हा दोघं घरी येतात. तेव्हा कुसुम बोलते अर्जुन कुठे गेला, तो आलाच नाही का इकडे. तेव्हा सायली कुसुमला बोलते आपण अर्जुन सरांनी इकडे बोलवलं आणि आपण खूप उशीर लावला इकडे यायला. तेव्हा कुसुम बोलते थांब आपण अर्जुनला एका ठिकाणी बोलूया, तो तिकडे जरूर येईल. चैतन्याचा कुसुमला फोन येतो आणि चेतन बोलतो सायली बाईला ज्या ठिकाणी बोलवतो तिकडे घेऊन या. आणि जिथे कुसुम आणि सायली तिकडे जातात तिकडे ऑलरेडी आणि तिकडे अर्जुन आलेला असतो आणि सायली अर्जुनला घट्ट मिठी मारते. तेव्हा इथे सायली अर्जुनला सांगते माझ्यावर तुमच्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा अर्जुन बोलतो माझंही तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि असं बोलत दोघांनीही प्रेम व्यक्त केलं आहे. खरं इथे बघायला गेलो चेतन आणि कुसुमने सायलीने अर्जुनला एकत्र आणलं असतं. तेव्हा कुसुम तिथेच थांबत नाही. कुसुम अर्जुनला बोलते तुम्ही सायलीला घरी सन्मानाने घेऊन जा आणि अर्जुनकडे वचन मागते. तेव्हा अर्जुन आणि सायली देवळात जातात. सायली अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं असतं, पण आता अर्जुन सायलीच्या कपाळात कुंकू लावून आणि हे नातं लग्नात पुढे सरकवत आहे. आता सुभेदार कुटुंबामध्ये सायलीची एंट्री कशी होणार हे पाहणे रंजकच होणार आहे.